श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय 21. गोकुळवासी जनांचे उद्धवकृत सांत्वन. श्री गणेशाय नमः. जय जय पुराण पुरुषा दिगंबरा, अवयवरहिता निर्विकारा, मायातीता अगोचरा, वेदसारा श्रीवल्लभा. तूची जगदानंद मूळकंद, उपाधिरहित अभेद, सच्चिदानंद नामे शब्द, हाही राहे अलीकडे. जैसा पुष्करी सतेज मित्र, तेथे निलिमानस आहे अणुमात्र. तैसे ज्ञान राहिले साचार, तुझा निर्धार करू जाता. जैसा वसुधामरांच्या देव्हारा, प्रवेश नव्हे अतिशुद्रा. तैसा तर्क होय माघारा, मार्ग पुढे न सुचेची. मृगेंद्र देखिताची जाण, जैसा देह ठेवी वारण. तैसा अहंकृती जाय विरोन, ब्रह्मानंद सागरी. चंडांशा पुढे खद्योत जाण, तेवी बुद्धीचे शहाणपण. आंबुनिधी माझी जैसे लवण, तैसे मन होऊनी जाय. अस्ति भाती प्रियरूप नाम, त्रिपुटी विरहित निष्काम. त्रिविध भेदातीत पूर्ण ब्रह्म, हेही म्हणणे न साहे. अकळ न कळती याच्या मावा, हालविता न ये जिव्हा. ध्येय ध्याता ध्यान तेव्हा, सर्वथाही उरेना. ऐसा निर्विकार चित समुद्र, यदुकुलभूषण यादवेंद्र. गुरुगृही राहो निसमग्र, विद्याभ्यास केला हो. 20वे अध्यायी सुरस, कथा हे जाहली विशेष. यावरी मथुरेत जगन्निवास, काय करिता जाहला. मथुरेत असता ऋषिकेशी, गोकुळी नंद यशोदा व्रजवासी. कृष्ण प्राप्ती लागी दिवसनिशी, उता वेळ मानसी ते. गोकुळीच्या नितंबिनी, श्रीकृष्ण लीला आठवूनी. सद्गदित होता ती मनी, अश्रुनयनी वाहताती. वाटती दशदिशा उदास, वसते गोकुळ वाटे ओस. लीलावतारी पुराण पुरुष, लागला निजध्यास तयाचा. नावडती सर्व विलास भोग, भोग तितुके वाटती रोग. अंतरी भरलासे श्रीरंग, भक्त भवभंग दयाळू. चंदन अंगी चर्चिता देखा, वाटती जैसा शिखीच्या शिखा. सुमन हार ते देखा, उरगा समान भासती. गगनी उगवता रोहिणीवर, म्हणती यामिनीत का उगवला मित्र. अंतरी ठसावता पंकजनेत्र, विव्वळ होय मानस. गोपी करू बैसती भोजन, ग्रासोग्रासी आठवे कृष्ण. करू जाता उदकपान, जगन्मोहन आठवे. एव गोकुळींचे जन, हरिचरणी ठेवूनी मन. करीती सत्कर्माचरण, निराभिमान सर्वदा. कृष्ण प्राप्ती विण करीती कर्म, तरी तो चितयासी पडला भ्रम. आम्ही कर्म करते हा परम, अभिमान वाहती. मृत्तिका उदक नासूनी, आम्ही जाणते ऐसे मिरविती जनी. परी दुरावला चक्रपाणी, जवळी असोनी अप्राप्त. काष्ठा माझी जैसा अग्न, असोनी नव्हे प्रकाशमान. तैसा श्रीरंग हृदयी परिपूर्ण, असोनी जन भुलले. कृष्ण प्राप्ती विण दान केले, जैसे बीज उकिरडा ओतिले. ते व्यर्थ कुजोनी गेले, मुक्त टाकिले अग्नीत जैसे. हरी प्राप्ती विण पठन, वृथा श्रम काय करून. सिकतेचा घाणा घालून, व्यर्थ जैसी करकर. हरी प्राप्ती विण गायन कळा दावित, जैसा गोवारी आरडे अरण्यात. हरी प्राप्ती विण प्रवृत्तिक ग्रंथ, काय कविता अलवणते. कृष्ण प्राप्ती विण यज्ञ, व्यर्थ काय डोळे धुमरे भरून. हरी प्राप्ती विण अनुष्ठान, जैसे सोंग नटाचे. भगवत प्राप्ती कदा नाही, एकांती गुहा सेविली पाही. जैसा मूषक निघाला वै, व्यर्थ काय एकांत. हरी प्राप्ती विण जटा, व्यर्थ भार वाहे करंटा. एव सर्व व्यर्थ त्याच्या चेष्टा, हृदयी वैकुंठ न धरिता. असा हृदयी धरुनी ऋषिकेश, गोपी मथुरेसी विकू जाता गोरस. चित्ती आठवणी रमा विलास, परमपुरुष जगद्वंद्य. मथुरेच्या चोहटा बैसती, अंतरी आठवुनी यदुपती. दधी दुग्ध घ्या म्हणो विसरती, मुखासी येती हरिनामे. दुग्ध घ्या म्हणावे जो या बोला, तो पूर्वी शक्रे दुग्धाभिषेक केला. तैसाची हृदयी आठवता सावळा, गोविंद सकळा घ्या हो म्हणती. दधी घ्या म्हणावे जो आता, दामोदर आठवे चित्ता. जो दयानिमित्त तत्वता, मायेने उखळी बांधिला. दावे बांधिले उदरी जया,
म्हणोनी दामोदर नामतया, ते ध्यान गोपी आठवुनिया, दामोदर घ्या हो म्हणती. तो मथुरेच्या गोरटी, ज्यांची केवळ प्रपंच दृष्टी, म्हणती कोठे गे जगत जेठी, कायशा गोष्टी बोलता. जेणे मीन रूप धरोनी, अवघा समुद्र उडविला गगनी, तो वेदोद्धारक चक्रपाणी, मडक्यात कैसा साठविला. मंदरोद्धारक जगत जेठी, जेणे पृष्ठीवरी धरिली सृष्टी, ज्याशी ध्याय भार्गव परमेष्ठी, तो मडक्यात कैसा साठविला. जेणे हिरण्याक्ष मर्दुनी, दाडेवरी धरिली अवनी, जो क्षीराब्दिवासी मोक्षदानी, तो मडक्यात कैसा साठविला. जो प्रल्हाद रक्षक नरहरी, ज्याचा क्रोध न माये अंबरी, हिरण्यकश्यप मर्दन मुरारी, तो मडक्यात कैसा साठविला. जेणे दो पायांमाजी सकळ, आटील स्वर्ग मृत्यू पाताळ, जो बळी दर्पहरण घननीळ, तो मडक्यात कैसा साठविला. त्रिसप्तके मुळी होनी, निर्वैर केली जेणे अवनी, परमप्रताप वासरमणी, तो मडक्यात कैसा साठविला. जो कमलिनी मित्र कुलभूषण, जो दुष्ट पिशिताशन मर्दन, जो रावणांतक रघुनंदन, तो मडक्यात कैसा साठविला. तोची गोकुळी अवतरला, गोवर्धन नखाग्री धरिला, अघासुर जेणे उभा चिरला, तो मडक्यात कैसा साठविला. तो गोकुळीच्या गोपी समाधिस्त, त्यांसी कृष्णमय जग दिसत, कृष्णमय ब्रह्मांड भासत, नाही हेत दुसरा. ऐशा गोपी व्रजवासिनी, बोलती तेव्हा गजगामिनी, म्हणती सर्व मडक्यात चक्रपाणी, परिपूर्ण भरला असे. सर्वा घटी बिंबोनी तरणी, अलिप्त जैसा वेगळा गगनी, तैसा सर्व व्यापक मोक्षदानी, बरवे मनी विचारा. तुमच्या शरीर घटी पहा पुरते, कारणे वर्तती कोणाच्या सत्ते, मिरविता स्त्री पुरुष नामाते, आणा पुरते मनासी. एक सुवर्ण नाना अलंकार, एक सागर तरंग अपार, बहुत मंदिरे एक अंबर, तैसा यदुवीर सर्व घटी. जे जे भक्त बोलती, ते ते यथार्थ करी श्रीपती, सकळ गोपींच्या घटांप्रती, दिसती मूर्ती हरीच्या. घटाप्रती एक एक सुंदर, श्रीमूर्ती दिसे सुकुमार, गोपी तटस्थ पाहती सादर, विवेक दृष्टी करुनिया. म्हणती नवल केले यादवेंद्रे, सर्व घटी व्यापिले हे तो खरे, व्रजवासिनी बोलिल्या उत्तरे, असत्य नवती सर्वथा. भक्तवचना पडता व्यंग, तेथे आंगे वोडवे श्रीरंग, जो क्षीराब्दी हृदय रत्नरंग, जो अभंग सर्वदा. वाल्मिके जे जे भाष्य केले, ते ते राघवे वर्तो निदाविले, भक्त जे जे वचन बोलिले, खाली न पडे सर्वथा. पाकशासन शत्रूने नागपाशी, बांधिले श्रीराम सौमित्रासी, भक्त भाष्य सत्य करावयासी, बांधो निघेतले रघुवीरे. जो क्षणे ब्रह्मांड रची ढासळी, तो श्रीराम पडला शरजाळी, जो भक्तांची या वचनासी पाळी, सर्ग स्थित्यंत काळी अक्षय. गोपी बोलिल्या जे वचन, ते साच करीत जगज्जीवन, असो गोपी गोरस विकून, गेल्या तेव्हा गोकुळा. श्रीकृष्ण लीला मुखी गात, गोपी करीती प्रपंच कृत्य, आणिक नावडे दुजा हेत, जाहले चित्त कृष्ण रूप. एक घुसळीता सुंदर, हाती धरिला रवी दोर, वृत्ती जाहली कृष्णाकार, दिवस निशी नाठवे. हरिरूपी तन्मय अबला, वृत्ती विरोनी गेल्या सकळा, जैसा लवणाचा पुतळा, समुद्रामाजी समरसे. घुसळीता चळती हस्त, परी त्या आपण समाधिस्त, पंच प्राणाधारे शरीर वर्तत, सत्कर्माचरण करिताती. जो सुखासनी जाय बैसोन, त्याचे कदा न चळे आसन, परी करी सकळ पर्यटन, भक्त सुजाण तैसेची. एव गोपिका दळिता कांडिता, येता जाता दुग्ध तापविता, घुसळिता उदक आणिता, कृष्णनाथन विसरती. नंद आणि यशोदा, हृदयी आठविती श्री मुकुंदा, त्याच्या लीला आठवुनी सर्वदा, झुरती भेटी कारणे. यशोदा करिता मंथन, बाळ लीला आठवी संपूर्ण, म्हणे हे कृष्ण मधुसूदन, गेला टाकुनी आम्हा ते. हे पूतना प्राण शोषणा, हे तृणावर्त सुरच्छेदना, हे मुरारे शकट भंजना, गेला टाकुनी आम्हा ते. हे गोपी मानस राजहंसा, हे कालिया मर्दना पुराण पुरुषा, हे गोवर्धन उद्धारणा ऋषिकेशा, गेला टाकुनी आम्हा ते. हे कृष्णा कमळपत्राक्षा,
हे मधु कैटभारे सर्वसाक्षा, हे क्रेशी प्राणांतका गोपवेशा, गेला टाकुन्या म्हाते. माझे सावळे डोळसे सुकुमारे, कृष्णाबाई श्यामसुंदरे, उदारवदन मुरलीधरे, गेलास टाकुन्या म्हाते. ऐसे आठवणी हरिगुण, यशोदादेवी करी मंथन, नयनी वाहे अश्रुजीवन, प्रेमे करूनी सद्गदित. ऐसा वृत्तांत गोकुळीचा, जाणून या सखा प्रेमळांचा, जो का नृप वैकुंठपुरीचा, काय करिता जाहला. जो सकळ देवाधिदेव, भक्तवल्लभ करुणार्णव, तेणे जवळी बोलाविला उद्धव, गुज गोष्टी सांगावया. उद्धव परम चतुर ज्ञाता, सात्विक प्रेमळ उदार तत्वता, त्याही वरी हरीचा आवडता, प्राणाहुनी पलीकडे. हरी म्हणे उद्धवा एका ऐकावे, आपण गोकुळाप्रती जावे, गोपिकांप्रती बोधावे, निर्वाण ज्ञान अगम्य जे. माझा नंदपिता यशोदा जननी, दोघे कंठी प्राण ठेवनी, वाट पाहती दिनरजनी, चकोर चंद्र न्यायेसी. परम गोपिका प्रियकरा, सद्भाविका सगुणा उदारा, वाट पाहता असतील सुकुमारा, चातक जलद न्यायेसी. माझे गोकुळीचे गडी, ज्यांची निरसिली साकडी, माझी त्यावरी बहुत आवडी, धेनू वत्स न्यायेसी. त्यासी मी सांडोनी आलो सकळिका, मागे दुःखी झाल्या गोपिका, जैसे कृपणाचे धन जाय देखा, त्यांच्या दुःखा पार नाही. जा म्हणता माघाऱ्यान सरती, अक्रूरासी येती काकुळती, त्यापुढे पदर पसरिती, एक पडती मूर्छागत. म्हणती का नेतोसी आमुचा प्राण, घालिती रथापुढे लोटांगण, एक म्हणती अक्रूर नामाभिधान, कोणे तुझ ठेविले. तुझे नाम परम क्रूर, निर्दया नेऊ नको यदुवीर, गोकुळींच्या हत्या समग्र, तुझवरी पडतील पै. ऐसे गोपिकांचे वर्णिता प्रेम, सद्गत जाहला मेघश्याम, जो भक्त काम कल्पद्रुम, आत्मा राम श्रीकृष्ण. सांगता गोपिकांची प्रीती, नेत्री अश्रुधारा स्रवती, उद्धवाच्या कंठी श्रीपती, मिठी घालोनी स्फुंदत. उद्धवा तू आता वेगे जाये, त्यांची दृढ भक्ती कैसी ते पाहे, जे धरिती सदा माझी सोये, मी स्वप्नीही न विसंबे तयासी. जे मज न विसरती सर्वथा, मी अखंड भोवे त्या भोवता, मत्स्य कूर्मादी अवतार तत्वता, घेतले भक्तान कारणे. उद्धवा त्यांची भक्ती पडली सगुणी, वियोगे प्राण त्यागिती कामिनी, त्यासी संपूर्ण ज्ञान उपदेशुनी, ब्रह्मवादिनी कराव्या. अध्यात्मविद्या दुर्लभपूर्ण, उद्धवा तारी त्यासी सांगोन, संतान वेगळे निर्वाण ज्ञान, कोण उपदेशील दुसरे. ऐसे बोलोनी रमानाथ, उद्धवाच्या मस्तकी ठेविला हात, जेणे पूर्वी देवगुरुपाशी बहुत, विद्याभ्यास केला पै. आधीच बोलका विचक्षण, वरी वाचस्पतीपाशी अध्ययन, विशेष कृष्ण कृपा परिपूर्ण, परमसज्ञान उद्धव. हरिचरणी माथा ठेवनी, उद्धव निघाला तेची क्षणी, दिव्यरथी आरूढोनी, गोकुळ पंथे चालिला. पहिल्याची प्रेमळा गोकुळीच्या गोरटी, विशेष उद्धव चालिला त्यांच्या भेटी. आधीच वाराणसी नगरी गोमटी, त्यावरी जान्हवी आली तेथे. सुदैवासी सापडे परीस, पुण्यवंता जोडे निर्दोष यश, दिव्य अंजन पायाळास, अकस्मात लाघे जेवी. आधीच वन शोभिवंत, त्याही वरी आला वसंत, पहिलेची चतुर पंडित, प्रेमळ भक्त त्याही वरी. आधीच कौस्तुभ तेजागळा, वरी विष्णूच्या वक्षस्थळी मिरवला. आधीच उदार दाता भला, त्याही वरी सापडला धनकूप. तैसा ओढवेला आता रस, उद्धव आवडता श्रीकृष्णास, विशेष बोधू चालिला गोपिकास, तो सुरस रस अवधारा. असो वातवेगे रथ चालिला, उद्धव गोकुळा समीपा आला. तो गायी परतल्या गोकुळा, गोरजे झाकिला रथ तेथे. गोरजस्नान पुण्यागळे, रथा समवेत उद्धवे केले. गोभार चहूंकडे दाटले, उद्धवे थोपिले रथाते. जे जे कृष्णे लाविली रीती, तैसेची नित्य गोपाळ वर्तती. वेदाज्ञे प्रमाणे चालती, विद्वज्जन जैसे का. पुढे गायींचे भार चालती, मागे गोप हरिलीला गाती. एक कृष्णवेश घेऊन हाती, मुरली धरूनी उभा असे. घुमऱ्या पावे टाळ मृदंग, मधुर गायन राग उपराग. हरिपदी धरूनी अनुराग, लीला गाती हरीची.
कृष्णवेश जेणे धरिला, केवळ कृष्णची ऐसा भासला. भोवता गोपाळांचा मेळा, चामरेवरी ढाळीत. मुख दिसे त्याचे सावळे, गोचरण रज त्यावरी बैसले. पांडुरवर्ण मुख शोभले, ते वर्णिले नच जाय. श्रीधर म्हणे मज येथे दृष्टांत, स्फुरला तो ऐका प्रेमळ भक्त. भीमा तटविहारी पंढरीनाथ, बुका उधळत त्यावरी. उदार मुख चांगले, त्याही वरी शुभ्रवर्ण मिरवले. जैसे इंद्र निळासी घातले, काश्मीराचे सतेज कवच. असो उद्धवे देखोनी तो महोत्सव, आंगी दाटले अष्टभाव. म्हणे धन्य धन्य या जनांचे दैव, अद्भुत पुण्य आचरले. धन्य वृंदावनींचे तृणपाषाण, लागले जेथे कृष्णचरण. जन्म सार्थक परिपूर्ण, केले याची लोकांनी. गोकुळात प्रवेशला रथ, राजबिदीने सत्वर जात. घरोघरी कृष्णलीला गात, श्रवणी ऐकत उद्धव. गायी वाड्यात प्रवेशती वेगेसी, जे जे गायी सवे जैसी. गोपिका रीती दाविती तैसी, उद्धव जाता लक्षितसे. श्रीकृष्ण लीला कानी ऐकता, गायीसी पाना फुटे तत्वता. कृष्ण ध्यान गीत गाता, ऐकता गायी हंबरती. या लागी हाती भरणा घेऊनी, हरी लीला गाय एक कामिनी. म्हणे वैकुंठपती चक्रपाणी, नंद सदनी अवतरसी तू. हे रमापते निजकुळभूषणा, हे राधा वल्लभा गोवर्धन उद्धारणा. हे मुरलीधरा पूतना प्राणहरणा, दुर्जन भंजना केशवा. ऐशा घरोघरी गोपी गाती गीत, मग गायींसी पान्हा फुटत. ते ते उद्धव विलोकित, प्रेम भरीत जाहला. ऐकिल्या वीण मुरली स्वर, एक गायी काढून येई धार. असो उद्धव नंदद्वार, एकाएकी पावला. नंदे उद्धव देखिला, परमहर्षे पुढे धाविनला. क्षेमालिंगन ते वेळा, प्रेम भरे दिधले. रथ सोडिला बाहेर, नंदे उद्धवाचा धरिला कर. प्रवेशुनी निज मंदिर, उत्तमासनी बैसविला. उद्धवाची पूजा करून, मग नंद पुसे वर्तमान. म्हणे सखी की मनमोहन, बोलता नयनी जलभरे. उद्धवा कृष्ण आता नये येथे, उपेक्षुनी गेला आम्हा ते. सर्पमुखी हुनी माते, कृष्णनाथे सोडविले. पूतना तृणावर्त अघासूर, कालिया मर्दुनी प्राशिला वैश्वानर. गोवर्धन उचलुनी थोर, पराक्रम दावियेला. सद्गद होवनी नंद सांगत, तो यशोदाही आली तेथ. मथुरेचा हरिप्रताप समस्त, उद्धव सांगे तयासी. गेलिया दिवसापासूनी आघवे, जे जे पुरुषार्थ केले माधवे. ते ते सकळ वर्णिले उद्धवे, ऐकता दोघे तटस्थ. माया म्हणे काय करू विचार, हरिविण शून्य दिसे मंदिर. उद्धवा या स्थळी श्यामसुंदर, जन्मला साचार जाणपा. या पालखी हरी निजविला, येची न्हाणीये म्याम न्हाणीला. याची मंचकावरी पहुडला, मज पुढे उद्धवा तो. याची डोल्हारा घडी घडी बैसे, पहा शिरींची मयूर पिच्छे. वनमाळांचे भार ज्या सुवासे, मंदिर अवघे दुमदुमीत. कृष्णाची घोंगडी पावा काठी, हेची गुंजांचे हार झळकत होते कंठी. कृष्णाची बाललेणी गोमटी, माया दावीत उद्धवाते. पदक वागनखे बिंदली, काढूनी उद्धवासी दाविली. मग करुणास्वरे हाक फोडिली, म्हणे वनमाळी कधी येसी. गोविंदा कृष्णा यादवा, जगन्मोहना हरी माधवा. तुझ विण आम्ही करुणार्णवा, काय येथे करावे. माझ्या श्रीरंगा डोळसा, सुकुमारा सावळ्या पाडसा. गेलासी टाकुनी राजसा, पुराण पुरुषा श्रीहरे. तुझ म्याम बांधिले उखळी, म्हणून रुसलासी वनमाळी. तुझ हाती गुरे राखविली, नेणोनिया सर्वेशा. तुझ पायांवरी न्हाणिले, मृत्तिका भक्षिता ताडिले. माझे हात हे जळाले, कैसी भ्रांत झाल्या मी. तुझे स्वरूप नेणो ऋषिकेशी, म्हणून या रुसलासी. तू क्षीरसागर विलासी, दाटविती गोपी तू ते. तुझ्या पोटी जन्मला परमेष्ठी, हृदयी ध्याय धुर्जटी. तू सर्वांवरिष्ठ जगज्जेठी, झिडकारिती गोपी तू ते. उद्धवा न लगे घरदार आता, मी कोठे जाऊ सांग तत्वता. उद्धव या गोष्टी ऐकता, हृदयी झाला सद्गद. उद्धव म्हणे धन्य तुमचा भाग, तुमच्या मंदिरी क्रीडला रमाधव. नाना विलास कौतुक लाघव, दाविले सर्व तुम्हा ते.
जे गजास्य जनकाचे हृदयरत्न, जे पद्मोद्भवाचे देवतार्चन, जे नारदादिकांचे गायनपूर्ण, सनकादिकांची ध्येयमूर्ती, जे मूळ प्रकृतीचे निजमूळ, जे निगम वृक्षाचे सुपक्व फळ, तो ब्रह्मानंद वैकुंठपाळ तुमचे घरी क्रीडला. ऐसे बोलता सरली यामिनी, घरोघरी जाग्या जाहल्या कामिनी, उद्धव प्रातस्नानासी ते क्षणी, जाता जाहला यमुनेसी. तो घरोघरी हरिस्मरण होत, दीप लाविले लखलकीत, सडा सम्मार्जन करुनी प्रशस्त, वास्तुपूजा करिताती. मुखी गात हरीच्या लीला, गोपी घालिती रंगमाला, अंग प्रक्षाळुनी अबला, कनकांबरे नेसती. दिव्य अलंकारांची प्रभा फाकली, आरक्त कुंकुम शोभे निढळी, अंजन विराजे नेत्रकमळी, मुक्त जाळी शिरीशोभे. जडित ताटके कर्णी दिसती, घुसळीता सतेज तळपती, कर्णी मुक्त घोष ढाळ देती, कृत्तिका पुंज जेवी गगनी. विद्युत प्राय झळकती चुडे, मंदिरी घुसळीता प्रभा पडे, कंठी एकावेळी डोलती कोडे, बाहुभूषणे शोभती. माझी रत्नजडित कांची, प्रभा फाके मुद्रिकांची, पायी नुपुरे पैंजणांची, ध्वनी उमटे चालता. देखता त्यांचा वदनचंद्र, देवांगना लाजती समग्र, हंसगमना त्या परमचतुर, घरोघरी घुसळीती. घरोघरी डेरे घुमघुमती, नाना कृष्ण लीला गोपी गाती, ते श्रवण करीत यमुने प्रती, उद्धव भक्त जातसे. तमारी कन्येचे तीर, उद्धव विलोकी समग्र, म्हणे हे धन्य पाषाण तरुवर, कृष्णदृष्टी उद्धरले. तो वासरमणी चक्र प्रकटले, मंथन गोपिकांचे संपले, यमुना जीवना लागिते वेळे, घट घेऊनी चालिल्या. नंद द्वारावरुनी गोपी जात, तो तेथे देखिला दिव्य रथ, म्हणती कोणाचा स्यंदन येथ, कोण आला न कळेची. म्हणती निर्दय तो अक्रूर, जेणे नेला जगदुद्धार, आता कोण आला तो समाचार, नेणवेची साजणी. ऐसा गोपी तेव्हा बोलती, कृतांत भगिनी प्रती जाती, तो येता देखिली दिव्यमूर्ती, उद्धवाची तेधवा. मित्र कन्या तिरी स्नान केले, शुद्ध द्वादश टिळे रेखिले, नेसला वसन पिवळे, उत्तरीय वस्त्र रुळे दिव्य. कृष्णाच सारिखे कृष्ण भक्त, अलंकार तैसेची शोभत, गोपिका निरखोनी पाहत, तो तेथे उद्धव ओळखिला. जैसा विद्युल्लतेचा भार, तैसा अलंकार मंडित समग्र, गजगामिनी मिळाल्या अपार, उद्धवा भोवत्या ते वेळा. अत्रिपुत्र वेष्टित तारांगणे, की मित्र वेष्टित जेवी किरणे, उद्धव वेष्टिला प्रकारे तेणे, सर्व कामिनी मिळवनिया. मस्तकी उदके पूर्ण घागरी, कोणी रित्याची घेतल्या श्री, देहभाव विसरोनी नारी, कृष्ण उपासक वेष्टिला. उद्धवाचे चरण धरोनी भावे, म्हणती पाठविलासी श्री माधवे, गोकुळ टाकुनी मथुरेसी रहावे, बरवे केशवे हे केले. माता पितयांचा वृत्तांत, घ्यावया तुझ पाठविले येथ, येरवी आणिक त्याचा आप्त, येथे कोणी दिसेना. तो तेथे एक भ्रमर, अकस्मात सुंदर, रुंजी घालित क्षणमात्र, गोपिकांनी देखिला. अन्योक्तीने गोपी बोलत, कृष्णापासूनी आलासी त्वरित, तूही कृष्णवर्ण दिसतोसी सत्य, पाहसी चित्त गोपिकांचे. कळलासी तू कृष्णाचा हेर, पाळती घेतोसी समग्र, तू शठाचा मित्र शठसाचार, कासया येथे रुंझुणसी. एका कमळावरी चित्त, न बैसे तुझे सावचित, दशदिशा हिंडसी व्यर्थ, चंचळ मन सदा तुझे. तू ज्यापासूनी आलासी पाही, त्याचे मन न बैसे एके ठाई, भ्रमरा तू मथुरेसी जाई, सांग हरीसी जाऊनिया. म्हणावे मथुरेच्या नारी, आता भोगी तू पूतनारी, आमाहुनी कुब्जा सुंदरी, तुआ निवडिली डोळसा. परम अपवित्र कुब्जा, तिशी रतलासी विश्वबीजा, तुझ्या योग्य जोडा अधोक्षजा, दासी सर्वथा नवेची. सोने आणि शेणसाच, जोडा नवे काचा आणि पाच, तैसी कुब्जा आणि परब्रह्मसाच, जोडा नव्हे सर्वथा. की हिरा आणि गार, की वायस आणि खगेंद्र, तैसी कुब्जा आणि कमलनेत्र, जोडा नव्हे सर्वथा. समुद्र आणि सौंदणी, की खद्योत आणि वासरमणी, तैसी कुब्जा आणि चक्रपाणी, जोडा नव्हे सर्वथा. की ओहळ आणि भागीरथी, की अजा आणि ऐरावती,
तैसी कुब्जा आणि जगतपती जोडा नव्हे सर्वथा. की पेंड आणि कर्पूर, की हंस आणि घुबड अपवित्र, तैसी कुब्जा आणि श्रीधर जोडा नव्हे सर्वथा. की कोळसा आणि कस्तुरी, की दरिद्री आणि विष्णूची अंतुरी, तैसी कुब्जा आणि कंसारी जोडा नव्हे सर्वथा. संत आणि निंदक, पंडित आणि अजारक्षक, तैसी कुब्जा आणि जगन्नायक जोडा नव्हे सर्वथा. की वेदांत आणि कोकशास्त्र, की रंक आणि सहस्त्रनेत्र, तैसी कुब्जा आणि घनश्याम गात्र जोडा नव्हे सर्वथा. की अमृत आणि धुवण, की परीस आणि पाषाण, इतर खेडी आनंदवन जोडा नव्हे सर्वथा. की भूत आणि कर्पूर गौर, की षंढ आणि प्रतापशूर, तैसी कुब्जा आणि कमलावर जोडा नव्हे सर्वथा. परमचतुर जगज्जीवन, भाळला कुब्जा नारी देखोन, डोळे पिचके मुडे कान, मध्ये नासिक बैसले. कोळशाहुनी कुब्जा गौरी, उवा सदा बुजबुजती शिरी, गुडघे घासीत जाय चाचरी, तीस मुरारी भाळलासी. रडत रडत सदा बोले, टाचा उलल्या खिरडत चाले, लंबस्तन अंग वाळले, वस्त्र फाटले चहूनकडे. जैसा मृदंग मध्य देख, तैसा माज तिचा बारीक, मर्कटा ऐसे तिचे मुख, तीस रमानायक भाळला. हा तरी नंदाचा गुराखा, ते कंसाची दासी देखा, शोधुनी जोडा नेटका, बरा पाहिला विधीने. एक बोले बरवंटा, कुब्जा वृद्ध हरी धाकुटा, जो हरिवंद्य नीलकंठा, तिजशी तो चेष्टा करीत असे. एक म्हणे कुब्जेने लाविला चंदन, त्यात काही घातले मोहन, तरीच भुल्ला जगज्जीवन, कौटिल्य पूर्ण केले तिने. गदगदा हासती गोरटी, ब्रह्मा उद्भवला ज्याचे पोटी, तो कुब्जेसी एकांत गोष्टी, करीत आहे हे नवलपई. की तिने केला प्रेमाचा फासा, त्यात गोविले ऋषिकेशा, तिचा भाव देखोनी परमपुरुषा, प्रीती बहुत वाढली. एक म्हणती तिने तप केले बहुत, तरीच वश झाला भगवंत, आम्ही हीन भाग्य यथार्थ, काय व्यर्थ गोष्टी या. ऐसे बोलता गोपाळा, टपटपा आसुवे आले डोळा, म्हणती रे भ्रमरा चंचळा, जाय गोवळ्या सांगावया. म्हणावे गोपिका समस्त, हरी तुझ्या वियोगे पावल्या मृत्य, प्रेते तरी येऊनी त्वरित, विलोकी तू दयाळा. सांग गोपिका जळिल्या सकळीक, जाहली समस्तांची राख, त्या स्थळावरी येऊनी नावेक, मुरली वाजवी एकदा. एक म्हणती सांगावे वनमाळी, गोपींची रक्षा उदकी टाकिली, तू येऊनी त्या जळी, स्नान करी भगवंता. आम्हासी जाळिले ज्या स्थळावरी, तेथे क्षणभरी उभा राहे तरी, पावा वाजवनी मुरारी, पाववी पदा आपुल्या. ऐसी गोपिकांची भक्ती देखोनी, उद्धव सद्गद झाला मनी, अश्रू पातले नयनी, म्हणे धन्य कामिनी गोकुळीच्या. धन्य ह्यांची भक्ती साचार, वश केला कमलावर, तो भ्रमर गेला तेथून दूर, स्व इच्छेने ते धवा. मग उद्धवासी गोपबाळा, सद्गद बोलती ते वेळा, श्रीरंग आम्हासी कंटाळला, टाकून गेला मथुरेसी. गोपिका आम्ही व्रजाच्या कठीण, अजूनी आमचे वाचले प्राण, आमासी न ये कदा मरण, कृष्ण वियोग होताची. आमासी काळ न मारीच देख, भोगवीत वियोगाचे दुःख, अंतरला वैकुंठ नायक, किती कष्ट भोगावे. उद्धवा तू जाय मथुरापुरा, आठव देई यादवेंद्रा, म्हणावे विसरू नको गोपदारा, परम उदारा श्रीपती. उद्धवा अक्रूर तो परम क्रूर, तू तरी भेटवी यादवेंद्र, निर्दोष यश जोडेल साचार, तुझ लागी प्राण सख्या. उद्धवा गोकुळ आहे जो जिवंत, तो वरी भेटवी रमानाथ, नरदेह गेल्या भगवंत, कैचा मग आम्हा ते. घेऊनी तुझ देखता पाषाण, मस्तक फोडूनी देऊ प्राण, मग तू श्रीहरीसी सांग जाऊन, पावल्या मरण गोपिका. तू जगदवंद्याचा आवडता बहुत, या लागी तुझ सांगितला वृत्तांत, तुझ्या वचने कृष्ण वर्तत, हे आम्हासी पूर्ण कळलेसे. उदकावीण जैसा मीन, तळमळी जाऊ पाहे प्राण, तैसे यदुकुल टिळकावीन, आम्हासी जाहले जाणपा. जैसे कृपणाचे धन गेले, की जन्मांध अरण्यात पडले, अक्रूरे आमुचे राज्य बुडविले, हरीसी नेले मथुरेसी. श्रीकृष्ण हाची रोहिणीवर, तमोमय कुहू तोची अक्रूर, आम्हा चकोरासी निराहार,
पाडिले साचार उद्धवा. आम्ही चातके परमदीन, श्रीरंग वोळला कृपाघन, अक्रूर दुष्ट प्रभंजन, मेघश्याम दुरीनेला. कृष्ण वियोगाचा महापूर, त्यात लोटून गेला अक्रूर, उद्धवा तू चतुर पोहणार, काढी बाहेर आम्हा ते. हरी वियोग वणवा सबळ, त्यात जळतो आम्ही सकळ, उद्धवा तू जलद दयाळ, वर्षे आम्हावरी पै. आमुचे निधान ऋषिकेशी, मध्ये अक्रूर आला विवशी, उद्धवा तू पंचाक्षरी होसी, निधान घरासी आणिते. हरी वियोग रोग दारुण, तेणे सकळ ही जाहलो क्षीण, कृष्ण कृपा रसराज देऊन, अक्षय करी आम्हा ते. उद्धवा तू जोशी सुजाण, कृष्ण प्राप्तीचे देई लग्न, पाचही पंचके निरसोन, साधी कारण हे आधी. तन मन धनेसी अनन्य, उद्धवा तुझ आलो शरण, कृष्ण प्राप्तीसी कारण, सद्गुरु तू आम्हा दे. ऐसे बोलोनी कामिनी, लागल्या दृढ तयाच्या चरणी, ते देखोनी उद्धवाच्या नयनी, प्रेमांबुधारा लोटल्या. उद्धव म्हणे या लागून, कैसे सांगू ब्रह्मज्ञान, यांनी दृढ धरिली मूर्ती सगुण, ते कैसी उडवून टाकुमी. सगुण उच्छेदिता देखा, आताची प्राण देतील गोपिका, मग म्हणे विरिंचीच्या जनका, बुद्धिदाता तू होई. उद्धव नेत्र झाकून, मनी आठविले कृष्णचरण, आता गोपिकासी दिव्य ज्ञान, उपदेशी तू श्रीरंगा. उद्धवे अष्टभाव सावरोन, म्हणे ऐकावं तुम्ही सावधान, कृष्ण दाखवा सत्वर म्हणून, कोण म्हणती तुम्हा माझी. कोण इंद्रियांचा चालक, कोण आहे बुद्धीचा प्रेरक, अंतःकरणी आठवा सकळीक, कोण धरवी विचारा. तुमच्या नेत्रा कोण दाखवी, पदी गमनागमन कोण करवी, श्रवणी गोष्टी ऐकावी, तोची बरवा शोधावा. 25 तत्वांचा जाणता, तो कोण विचारा पुरता, जो स्थावर जंगम जीव निर्माता, व्यापुनी वेगळा कोण तो. तुमचा देह स्त्रियांची आकृती, परी आत कोण नांदे निश्चिती, स्त्री पुरुष नपुंसक व्यक्ती, कोणती स्थिती विचारा. बहुत घागरी रांजण, स्त्री पुरुष नामाभिधान, परी आत बिंबला चंद्रपूर्ण, स्त्री पुरुष नव्हेती. जैसे एकाची सकळ गुणी, ओविले नाना जातींचे मणी, परी सूत्र एक अभेदपणी, चक्रपाणी तैसा असे. ऐसे ज्ञान ऐकता ते क्षणी, गदगदा हासल्या नितंबिनी, म्हणती हे सांगावया लागुनी, पाठविले काय हरीने. काय करावे कोरडे ज्ञान, नसते चिदाविती आम्हा लागून, प्रत्यक्ष हातींचे देऊन, पळत्या पाठी लागावे. प्रत्यक्ष श्यामसुंदर टाकून, कोठे पाहू निर्गुण, अचिंत्य अव्यक्त म्हणून, सांगावया आलासी. हातींचा परीस टाकोनिया, साधू जावे धातुक्रिया, सगुण मूर्ती सांडुनिया, निर्गुण वाया का कथिसी. उद्धव म्हणे ऐका साचार, एक कांचन नाना अलंकार, तैसा व्यापक एक यदुवीर, चराचर भरलासे. तोची संचला तुमचे हृदयी, सर्व व्यापूनी जो सदा विदेही, त्याहुनी रिता ठावची नाही, नसते प्रवाही पडो नका. दिसती मायेचे विकार, तितुके स्वयेची निराकार, क्षणिक दिसे जळगार, तत्काळ नीर होये पै. गोपी म्हणते ते अवसरी, हाती घेऊनी सुरसमोहरी, नाचे रास मंडळा माझारी, तोची हरी दाविका. खोडी करीतो वनमाळी, या लागी माया बांधी उखळी, मंद मंद रडे नेत्र चोळी, ते मूर्ती सावळी दाविका. आमुच्या घरासी येत घडी घडी, करी नाना परींच्या खोडी, आमुची जडली नावडी, याच रूपी जाणपा. उद्धव म्हणे ऐका एक, सर्वान घटमठी निराळ व्यापक, नाना उदके परी एक अर्क, जगन्नायक तैसा असे. सर्व मातृकात एक ओंकार, तैसा सर्वव्यापी सर्वेश्वर, परी तुम्हासी न कळे साचार, भ्रमथोर पडियेला. गळा मोती असोनी निवाडे, लोकांची आ गळा पडे, तैसे तुम्हासी पडिले साकडे, जवळी हरी असोनिया. गोपी म्हणती ऐका गोष्टी, पीत वसनावरी कास गोमती, वनमाळा रुळती कंठी, आपादपर्यंत साजिऱ्या. उदार श्रीमुख सावळे, आकर्ण विकासली नेत्रोत्पले, जो वना जाय घेऊनी गोवळे, बिदी वरुनी मिरवत. जाय छंदे पावा वाजवित, हुंबरी घाली गडियान सवेत, यमुनेच्या वाळवंटी लोळत, तोची दावी आम्हा ते. हासे घडी घडी पाहे आम्हाकडे, सुंदर डोळे मोडी वाकडे,
तेची परब्रह्म रोकडे दावी आम्हासी उद्धवा. उद्धव म्हणे तुम्हाजवळी असता दाखवू कोणीकडे मागुता. मृगनाभी कस्तुरी असता परी तत्वता न कळे तया. केले दर्पणाचे निकेतन बहुत बिंबे दिसती जाण. आत्मस्वरूप एक असोन चराचर तैसे भासले. एक भिंती चित्रे नाना तैसी दिसे चराचर रचना. अविनाश एक वैकुंठ राणा सर्ग स्थित्यंत काळीही. गोपी बोलती ते वेळा आघासुर जेणे उभा चिरिला. कालिया मस्तकावरी नाचला तो घननीळ दाविका. अंगुलीवरी गोवर्धन उभा उचलोनी सप्तदीन. द्वादश गावे अग्नी गिळोन कमळपत्राक्ष अक्षयी. ठाण मांडूनी वाजवी मुरली आमुची चित्तवृत्ती तेथे मुराली. संसार वासना सकळ हरली परी नाही पुरली असोसी. उद्धव म्हणे ऐका विचार शरीर विरहित यादवेंद्र. त्यासी नाहीत चरण कर मुरली कोठे वाजविली. सप्त धातून विरहित चहू देहासी अतीत. जो पिंड ब्रह्मांडातीत मुरली कोठे वाजवी. क्षणिक दावावया लीला सगुण वेश हरीने धरिला. परी तो सकळ रंगान वेगळा काळा सावळा नसे तेथे. मायेने रचिले जगडंबर परी त्यासी ठाऊक नाही समाचार. पुढे होईल निराकार हाही हेतू नसेची. त्याच्या सत्तेने जग चाले समस्त परी तो मनन घाली तेथ. ऐसा तो अवयव रहित त्यासी सगुणत्व लावू नका. गोपी म्हणती उद्धवाप्रती नागवे उघडे बैसले एकांती. तुझे ज्ञान त्याच प्रती सांगे जाय उद्धवा. गुदद्वारी टाच लावून कोंडूनी बैसले प्रभंजन. त्यासी सांगे तुझे ज्ञान आम्हा सगुण हरिदावी. ऐके उद्धवा एक वचन तू ज्याच्या कृपेने बोधितोसी ज्ञान. तो पूतना प्राण शोषण दावी आम्हा एकदा. जो श्रीकूच दुर्गविहार जो भक्त मंदिरांगण मंदार. मुख सुहास्य अति उदार यादवेंद्र दावितो. कौस्तुभ झळके वक्षस्थळी दिव्य टिळक विलसे भाळी. कोटी अनंगाहुनी आगळी तेची सावळी मूर्ती दावी. जो वृंदावन भुवन विलासी विश्वरूप मुखी दावी मातेसी. ज्याची लीला वर्णिता सौख्य सर्वासी तोची आम्हासी दाविका. उद्धवा कृष्णप्राप्ती होय ऐसा सांग आम्हासी उपाय. कोण्या साधने यदुवर्य हातासी ये सांग पा. उद्धव म्हणे हेची साधन दृढ धरावे संतांचे चरण. त्यांच्या वचनी विश्वास धरून करावे श्रवण भावार्थे. करिता सारासार विचार तेणे शुद्ध होय अंतर. आत्मरूप चराचर सहजची मग दिसतसे. गोपी म्हणती उद्धवासी तुवा जे ज्ञान बोधिले आम्हासी. ते सर्व आले प्रत्ययासी दृष्टांतेसी समजलो. परी सगुण रूप वेल्हाळ आकर्ण राजीव नयन विशाळ. अति वेधक तमाल नीळ कैसा विसरू उद्धवा. येरू म्हणे जाणोनी निर्वाण ज्ञान मग सगुण निर्गुण दोन्ही समान. अलंकार रूपे मिरवे सुवर्ण दुजे पण तेथे काय. तंतुरूपे अंबर साचार तरंग रूपे एक सागर. तैसा सगुण अवतार सर्वेश्वर नाही विचार दुसरा. बचकेत पाणी न सापडे परी गार रूपे हाता चढे. तैसे सगुण हरीचे रूपडे भक्तां लागी जाहले. सुवास दाटला मंदिरी परी अबलासी न कळे निर्धारी. तो दृष्टी देखिली कस्तुरी मग अंतरी समजले. कस्तुरी दिसत असे सगुण सुवास तो केवळ निर्गुण. थिजले विघुरले घृतपूर्ण सगुण निर्गुण तैसेची. सोन्याचे कडे घालविले तरी काय सोने मोलासी तुटले. तैसे सगुण अवतरले परी ते संचले परब्रह्म. गुरुमुखे जाणावे निर्गुण सगुणी भजावे आवडी करून. ऐसे गोपींनी ऐकोन धरिले चरण उद्धवाचे. प्रार्थून या उद्धव सखा चारी मास राहविती गोपिका. ज्या सदा अंतरी सद्भाविका यदू नायका न विसरती. उद्धवाच्या मुखे ब्रह्मज्ञान गोपी करीती नित्यश्रवण. तेणे चित्ताचे मळ तुटवून दिव्य ज्ञान ठसावले. गोपींचा चित्त तवा जाहला त्रिविध ताप मळ बैसला. त्याचाची उद्धवे आरसा केला त्यात स्वरूप बिंबले. उद्धव परम पंचाक्षरी पंचभूते झाकून निर्धारी. गोपी आणल्या स्वरूपावरी साक्षात्कारे करुनिया. उद्धव वैद्य परमसतेज अर्धमात्रा दिली रसराज. संशय रोग निरसोनी तेजपुंज सर्व गोपिका त्या केल्या. घरोघरी गोपीनेती उद्धवाची पूजा करीती.
नित्य कीर्तन ऐकती त्याच्या मुखे करुनिया. उद्धव उठोनी लवला आहे, नित्य गायीन सवे वना जाये, अवलोकुनी हरीचे ठाये, आश्चर्य करी अंतरी. जे जे स्थळी कृष्णे क्रीडा केली, तेथे उद्धव नमस्कार घाली, नित्य सोहळा गोकुळी चारी मास जाहला. नंद यशोदेचा निरोप घेतला, उसोनिया गवळिया सकळा, उद्धव मथुरेसी चालिला, भेटावया हरिते. वस्त्रे अलंकार हरी लागी देखा, देती आणुनी गोपिका, म्हणती उद्धवा सांगे यदुनायका, आम्हासी कदा न विसरावे. नंद यशोदा गोपी बाळा, उद्धव समस्ती बोळविला, म्हणती उत्तम काळ क्रमिला, उद्धवाचे संगतीने. रथी बैसोनी सत्वर, उद्धव पावला मथुरापूर, दृष्टी देखिला यदुवीर, साष्टांग नमस्कार घातला. आहेर सकळांचे अर्पून, सांगितले सर्व वर्तमान, मग उद्धव आपुले सदन, प्रवेशता जाहला. हरिविजय ग्रंथ सुरस, 21वा अध्याय सुधारस, सज्जन निर्जर रात्रंदिवस, सावकाशे सेवोतका. आहो हा अध्याय 21वा, केवळ संतांचा प्राण विसावा, सदा सर्वदा हाची पहावा, सकळ कार्य टाकुनिया. ब्रह्मानंदे हा बरवा, केला अध्याय 21वा, सांडूनिया सकळ धावा, येथे विसावा भक्त हो. ब्रह्मानंदा परात्परा, पुराण पुरुषा दिगंबरा, भक्त पालका श्रीधरवरा, आढळ अचळ अभंगा. इति श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत निज भक्त सदा परिसोत 21मोध्याय गोडहा. अध्याय 21वा समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. मथुरेतून रामकृष्ण सांदीपनी आश्रमात गेले होते. ते विद्या पूर्ण करून परत आले. पुष्कळ दिवस कृष्णाचा विरह झाल्यामुळे गोकुळात मात्र गोपगोपी नंद यशोदा यांना फार सुने सुने वाटत होते. सर्वजण त्याच्या आठवणी काढीत होते. गोपींच्या डोळ्यात आसवे व मनात कृष्ण दर्शनाची आस होती. अन्नाची त्यांना गोडीच वाटेना. कोणत्याही साज शृंगाराच्या वस्तू त्यांना तापदायक वाटत होत्या. हार सर्पवत, चंदन अग्निवत, चंद्र सूर्यवत वाटत होता. सुख दुःखवत, भोग रोगवत वाटत होते. घास गिळण्यापूर्वी शोक गिळावा लागत होता. गोठ्यात कृष्ण गोष्टी आणि आठवणीत दुःखी कष्टी हेच सर्वत्र झाले होते. कृष्णाचे आभास होऊन निश्वास टाकणाऱ्या गोपी कुणावरही विश्वास टाकायला तयार नव्हत्या. कृष्णाचा स्वतःला विरह झाला त्याला कोणीतरी कारणीभूत आहे म्हणून कधी त्या अक्रूराला नावं ठेवीत होत्या तर कधी नशिबाला. धन्य त्या गोपी. नाहीतर वरून भक्तीचे ढोंग करणाऱ्या कित्येकांच्या मनात हरीचे स्मरणच नसते. स्वतःच्या कर्तृत्वाचाच गर्व. हरी अंतःकरणात गुप्त आहे. तो न ओळखता लोक बाह्यतः कितीतरी पुण्यकृत्ये करतात. दाने, तीर्थयात्रा, गुहेत जाऊन एकांत सेवन सारे वरवरचे असते. लोणी विकताना गोपी म्हणत, गोविंद घ्या, कृष्ण घ्या. मग मथुरेतील ग्राहक स्त्रिया त्यांना म्हणत, तुमच्या या मडक्यात कृष्ण कसा काय मावला? मत्स्य, कूर्म, वराह असे अवतार घेऊन ज्याने प्रचंड पराक्रम केला तो भगवंत तुम्ही या डेऱ्यात, या माठात कसा काय ठेवला? अघासुराला फाडून मारणारा, गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलणारा हाच का तो कृष्ण? हे तर दही आहे, लोणी आहे. पण या प्रश्नांनीच त्या गोपी भावसमाधीत जायच्या. त्यातल्या त्यात एक गोपी भानावर होती. ती म्हणाली, एकच काय, प्रत्येक घटात कृष्ण आहे. सूर्याचे प्रतिबिंब कित्येक जलाशयात पडतच असते. तसाच श्रीहरी घटात आहे, प्रत्येक मूर्तीत आहे, हे पहा. आणि त्या गोपीचा भाव एवढा उत्कट होता की मथुरेतील स्त्रियांना प्रत्येक मडक्यात कृष्णाची सुंदर बालमूर्ती गोपवेशात दिसू लागली. गोपीचे वचन खरे करण्यासाठी कृष्णाने त्या मथुरेतील स्त्रियांना असेही दर्शन दिले. गोकुळात परत जाऊन गोपी पुन्हा गृहकृत्ये करू लागल्या, तरी त्यांचे चित्त काही कामात लागेना. कृष्ण आपल्याला सोडून गेला ह्याचे भान झाले की त्या कृष्णाला हाका मारीत आणि रडत राहत. कृष्णाची मुरली, त्याची काठी वगैरे साऱ्या वस्तू पाहून यशोदा रडे. ताक घुसळताना मन कृष्णाकडे लागलेले असे. दळण कांडण करताना कृष्ण हात धरायला येईल की काय असेच तिला वाटे.
तिकडे मथुरेतही कृष्णाला गोपांच्या विरहाची कल्पना होती. त्याने उद्धवाला आपल्या परमभक्ताला बोलावले व म्हटले, उद्धवा, कितीतरी दिवस झाले. अक्रूराबरोबर मी इकडे आलो त्यावेळी गोकुळातील लोक फार शोक करीत होते. त्यांना माझा विरह फार जाणवत असेल. त्यांना तू भेटून माझे कुशल सांग. त्यांचे सर्वांचे कुशल विचार, त्यांचे सांत्वन कर. गोपींना 4 ज्ञानाच्या गोष्टी सांग, विवेक शिकव. नंदबाबा आणि यशोदामाई ह्यांना भेट, गोपींना भेट. गोप बालक माझे मित्र, त्यांना भेट. सारे माझी वाट पाहत असतील, त्यांचे सांत्वन कर. माझे एवढे काम कर. कृष्णालाही सर्वांच्या आठवणी येत होत्या. त्याचे मन भरून आले. त्याने उद्धवाचा हात हाती धरला आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली. मग म्हणाला, मी सुद्धा पहा त्यांच्या भक्तिभावनेने हळवा झालो. तू जा, त्यांच्या भक्तीची उत्कटता स्वतः पहा. मी त्यांना कधी विसरणार नाही. पण उद्धवा, सगुण भक्तीतून त्यांना ज्ञानदृष्टीने माझ्या परमात्मरूपाच्या भक्तीकडे तू वळव. त्यांचे दुःख व अज्ञान तू दूर कर. तू ज्ञानी आहेस, त्यांना तूच ज्ञान देऊ शकशील. तुला देवगुरूंनी पूर्वीच ब्रह्मज्ञान दिले आहे. कृष्णाने उद्धवाच्या मस्तकी आपला कमलसदृश हात ठेवला. उद्धवाचे ज्ञान जागृत झाले. मग तो निघाला. आपल्या स्वामींचे काम सख्य भक्तीतून निर्माण झालेल्या आपुलकीने तो करायला निघाला. तो कृष्णासारखाच दिसत असे. त्याला बृहस्पतीकडूनच ज्ञान प्राप्त झालेले होते. अक्रूरासारखाच तो कृष्णाचा ज्ञानी भक्त होता. आणि आता तो गोकुळात सगुण भक्त गोपगोपींना भेटायला चालला होता. भक्तीला, गंगेला ज्ञानरूपी यमुना भेटणार होती. आपण गोपींना असा विवेक सांगू, तसे ज्ञान सांगू असा विचार करीत तो चालला होता. पण जेव्हा तो गोकुळात शिरला तेव्हा तेथील वातावरणाचा प्रभाव पडून त्याचे अंग थरथर कापू लागले. अनामिक आनंदाने त्याचे हृदय धडधडू लागले. अंगाला घाम आला. अश्रुपात होऊ लागला. कृष्ण कृष्ण म्हणता म्हणता तो मार्गावरील धूळ कपाळी लावीत पायीच नाचत पुढे जाऊ लागला. संध्याकाळची वेळ होती. गवळ्यांची मुले गुरांना घेऊन गोकुळात परत येत होती. गाई वासरांसमवेत ते गोपबालक पाहून उद्धवाचे मन आनंदाने भरून आले. ते सारे आनंदाने नाचत होते, गाणी गात होते. कोणी कोणी कृष्णासारखा वेश केला होता. मार्गात धूळ उडत होती. हाच गोरज भक्तीचा मुहूर्त. उद्धवाचे मन त्या गोपांबरोबर नाचत येताना कृष्ण कसा दिसत असेल याची कल्पना करू लागले. आणि पुन्हा रथात बसून तो नंदाच्या घराजवळ केव्हा कसा पोहोचला ते त्याच्या लक्षातही आले नाही. घरोघरी गोपगोपी कृष्णाचे नाव घेत, त्याच्या आठवणी काढीत आपापली कामे करीत. हे पाहून या लोकांचे सांत्वन कसे करावे असा प्रश्न त्याला पडला. नंदाने उद्धवाचा रथ दुरूनच पाहिला. मथुरेत त्याची उद्धवाशी ओळख झालेलीच होती. त्याने उद्धवाचे स्वागत केले, पाहुणचार केला. उद्धवा, कृष्ण कसा आहे असा प्रश्न त्याने आधी विचारला. उद्धवाला पाहताच नंद व यशोदा यांना कृष्ण स्मरणाने हुंदके येऊ लागले. नंद तर कृष्णाचे नाम वारंवार उच्चारू लागला. उद्धव त्याला सावरू लागला. मथुरेत कृष्ण कुशल आहे असे सांगितले. मग मथुरेतून कृष्ण बलरामासह सांदीपनी आश्रमात विद्याभ्यासासाठी गेला होता ही सगळी माहिती सांगून त्याने कृष्णाचे कार्य, दिनक्रम, देवकी वसुदेव यांचे कुशल, देवकीचे कृष्णप्रेम, अक्रूराचे कुशल, बलरामाचे कुशल सारे काही अगदी तल्लीन होऊन सांगितले. ते ऐकताना नंद यशोदा अत्यंत आनंदित झाले. उद्धवा, ही पहा कृष्णाची काठी, हा पहा त्याचा लहानपणचा खेळ, ही त्याची बासरी, हा त्याचा मोरपिसांचा मुकुट, ही पाहिलीस का त्याची छोटी घोंगडी, मुद्दाम त्याच्यासाठी तयार केली आहे. वाटते आता येईल आणि म्हणेल, आई मी वनात चाललो. ज्या उखळीशी कृष्णाला बांधून ठेवले होते ती उखळ सुद्धा तिने दाखवली आणि विरहाने रडू लागली. भक्ताला ती जणू देवाची माता होऊन वात्सल्याने त्याची सेवा कशी करावी हेच शिकवित होती. उद्धवा, कृष्ण असला तर सारे गोड, कृष्ण नसला तर सारे कडू. तो माझ्यावर रागावला असेल. आम्ही त्या भगवंताला आमची संसारातली कामे करायला लावली, त्याला गुरे राखायला सांगितली, त्याने माती खाल्ली म्हणून त्याला मार दिला, गोपींनी गाऱ्हाणी आणली म्हणून त्याला मी रागवले. छे, असे काही करायला नको होते. देवाला सांभाळायचे काम उद्धवा फार अवघड असते. त्याच्या लहानपणी तर जास्तच अवघड. एकीकडे वाटते तो आपला मुलगा आहे, पण त्याचे सामर्थ्य, त्याची लीला पाहिली की वाटते, छे, हा तर सगुण ब्रह्म आहे.
आणि वात्सल्याच्या ज्ञानाशी झगडा होतो. उद्धवा, माझ्या वात्सल्याने ज्ञानाचा पराभव केला आहे. आता ही खेळणी पाहिली की भडभडून येते. उद्धव म्हणाला, रडू नका यशोदामाई, तुम्ही खरोखरच धन्य आहात. नारद ज्याचे नाव घेऊन त्रैलोक्यात संचार करतो, ब्रह्मदेव ज्याची पूजा करतो आणि कैलासनाथ ज्याचे ध्यान करतो, तो भगवान विष्णू तुमच्या घरी लहानपण घेऊन खेळला, बागडला. या घरातील, या अंगणातील मृत्तिका, ही धुली किती पवित्र आहे. तुम्ही त्याचे लालन पालन केलेत. तुम्ही किती थोर. तुम्ही मला वंदनीय आहात. मी त्या प्रभूचा दास आहे. तो मला गौरवाने सखा म्हणतो, पण त्याच्याशी हमामा, हुतुतू, लपंडाव खेळणारे, ज्यांना त्याने आपल्या हाताने दहीभात भरवला, ते गोपच त्याचे सखे. धिक आहे माझे ज्ञान. इथे आलो नि वाटले कृष्ण मथुरेत गेला तो फक्त शरीराने. त्याचे मन, चित्त, त्याचा सर्व कृपा भाव तर साक्षात इथेच आहे. आणि तुमचे सांत्वन करण्यासाठी मला तो पाठवतो. मलाच भक्ती शिकविण्यासाठी त्याने पाठविले आहे असे मला वाटते. नंदबाबा, त्या परात्पर भगवंताचे कुशल मी काय सांगू. त्याच्याच विरहात इतर लोक व्याकुळ होतात, पण तो तुमच्या आठवणी काढून गोरामोरा होतो. अशा तऱ्हेने रात्री पुष्कळ वेळ उद्धव, नंद, यशोदा जागत व कृष्ण गोष्टी करीत होते. पहाटे पहाटे त्यांना थोडी झोप लागली, पण कृष्णाचीच स्वप्ने दिसत होती. सकाळी उठून उद्धव यमुना नदीवर स्नानासाठी गेला. जाताना वाटेत घरोघरी लोक प्रातःकाळची कामे करताना त्याला दिसले. कुठे कुठे अजून रात्रीचे दीप तसेच तेवत होते. कुठे दही घुसळणे, कुठे अंगणात सडा घालणे, कुठे गायीची धार काढणे, कुठे रांगोळ्या काढणे, पण सर्व कामे करताना लोक एक प्रकारच्या तंद्रीत होते. कृष्णाचे नाव गाण्यात गुंफून गाणी म्हणत होते आणि गोपी तर एकमेकींशी कृष्णाच्याच गोष्टी बोलत होत्या. उद्धव स्नान करून परत येत होता. काही गोपी यमुना नदीवर पाणी भरण्यासाठी चालल्या होत्या. उद्धव कृष्णासारखाच दिसत होता, त्यामुळे प्रथम त्यांना वाटले की तोच आहे, पण जवळ येताच त्यांनी ओळखले. त्याला त्या म्हणाल्या, उद्धवा, कृष्णाची खुशाली तरी सांग. आम्हाला सोडून तो मथुरेत गेला. त्याची ही निष्ठुर करणी त्यालाच शोभते, नाही का? तो इकडे येण्याचे नावच काढीत नाही आणि आम्ही त्याचे नाव घेत बसलो आहोत. ज्या नंदबाबांनी त्याचे तऱ्हेतऱ्हेचे लाड पुरविले, ज्या यशोदेने त्याच्या खस्ता काढल्या, त्याचे हट्ट पुरविता पुरविता जी बिचारी दमून जात होती, त्या माता पितरांची स्वतः भेट घ्यायला का आला नाही? आणि तुझ्या भेटीवर आम्ही समाधान मानायचे का? आमची आठवण सुद्धा त्याला नसेल. आम्ही त्याच्यासाठी घरदार सोडून रानात गेलो आणि तो मात्र निघून गेला. उद्धवा, त्याचे तरी बरे चालले आहे ना? गोपी त्याला अनेक प्रकारे छेडीत होत्या. त्यावेळी एक भ्रमर तिथे आला आणि गुणगुण करीत गोपींच्या भोवती उडू लागला. कृष्णविरही गोपींनी भुंगा काळा असतो त्यालाच कृष्ण असे म्हटले. अरे कृष्णा, तुला इथे गुंजन करायचे काय काम आहे? आमच्याजवळ कशाला लाडीगोडी लावतोस? तुझा स्वभाव किती चंचल आहे हे आम्हाला माहीत नाही का? तो कृष्ण सुद्धा तुझ्यासारखाच, तुझा मित्रच आहे तो. तू कुठल्याही फुलावर स्थिर बसत नाहीस, तो तरी कुठे स्थिर आहे? गेला ना आम्हाला सोडून. मथुरेत कितीतरी सुंदर स्त्रिया त्याला भेटल्या असतील, मग आम्हाला गावंढळांना कोण विचारतो? अरे, त्याला तर उटी तयार करणारी कुब्जा आवडली. सुगंध तुला आवडतो आणि त्यालाही आवडत असणार. बहुतेक तुला त्याने हेर म्हणूनच पाठविले असेल. तू कपटी तसाच तोही कपटी. कुब्जा वाकडी आणि तोही एक पाय वाकडा करून, मान वाकडी करून कमरेत वाकडा त्रिभंगी उभा राहतो. त्यांची जोडी चांगली जमली असणार. कुब्जेने सुगंधात काहीतरी मोहिनी टाकली आणि तो फसला असेच झाले असेल. पण नाही, तिने आमच्याहून फार मोठे तप केले असेल, म्हणूनच तो तिला वश झाला. आपण तरी या उद्धवाला कशाला हे ऐकवायचे? याला तरी त्याचे रहस्य काय आहे ते कळले आहे का? उद्धवा, तुला तरी त्या काळ्याचा खरा स्वभाव कळलाय का? अरे भ्रमरा, तू मथुरेत उडत जा आणि त्याला सांग, तुझ्यासाठी तळमळून गोपी गतप्राण झाल्या. आता येणार असलास तर त्यांची मृत शरीरे पाहायला ये. लवकर नाही आलास तर तीही पाहता येणार नाहीत. अरे, गोपींच्या शरीराची रक्षा जिथे पडलेली असेल तिथेच आता तुझा पावा वाजव. ज्या पाण्यात गोपींची रक्षा टाकली आहे तिथे तू स्नान तरी कर. इथे बासरी वाजवलीस तर आमची रक्षा तरी तुझ्या पायांना लागेल. व्याजोक्तीने, वक्रोक्तीने,
गोपी आपला शोक, आपली व्यथा बोलून दाखवित होत्या. ऐकता ऐकता उद्धवाचे मन भरून आले. तेवढ्यात भ्रमर उडून दुसरीकडे गेला. तेव्हा गोपी पुन्हा उद्धवाजवळ बोलू लागल्या. उद्धवा, तो कृष्ण तिकडे का गेला? आमचे काय अपराध झाले म्हणून तो आम्हाला कंटाळला? त्याच्या विरहाने आमची हृदये विदीर्ण होत नाहीत. आम्हाला मरण येत नाही म्हणजे आमची मने कठोरच नाही का? त्याला न्यायला जो आला त्याचे नाव म्हणे अक्रूर. अतिशय क्रूर माणसाचे नाव असे कसे? त्या कृष्णाची आणि आमची ताटातूट करणारा तो म्हणे अक्रूर. उद्धवा, तू त्या कृष्णाची व आमची भेट घडवून आण. आम्हाला एवढे कळले आहे की मित्रत्वाने तुझे तो ऐकतो. आम्ही विरह नदीत बुडत आहोत. तुला शरण आहोत. तू आम्हाला उद्धरून ने. गोपी सारा अभिमान सोडून उद्धवाच्या पायावर लोळण घेऊ लागल्या. तो संकटात पडला. आता या गोपींचे सांत्वन तो कसे करणार? त्याने मनोमन कृष्णाचा धावा केला. मग त्याला गोपींजवळ काय बोलावे ते सुचू लागले. तो गोपींना आश्वासन देत म्हणाला, सगुण साकार अशा श्रीकृष्णाची तुम्ही उत्कट भक्ती करता. त्याच्या शरीराला, त्याच्या बोलण्या चालण्याला तुम्ही सर्वस्व समजता. तुम्ही जेवढा त्याला लहान समजता तेवढा लहान तो नाही. सकल ब्रह्मांडाचा तो पालन करता आहे. तो स्वतः तिन्ही गुणांपलीकडचा आहे. सर्व भूतमात्रांच्या पलीकडचा आहे. तोच स्वस्वरूपी आहे. चिरंतन, सनातन, सत, चित व आनंद रूप तोच आहे. त्यानेच साधूंचे रक्षण करण्याकरता, दुष्टांना शासन करण्याकरता मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, भार्गवराम, दाशरथीराम असे विविध अवतार घेतले. त्याची लीला अतर्क्य आहे. ब्रह्मदेव आणि इंद्र यांनाही त्याच्या सामर्थ्याचा थांग लागत नाही. तो खरा शरीरधारी तुमच्या माझ्यासारखा देहधारी नाही. तो अवतार घेतो तेव्हा भक्त प्रेमासाठी देह धारण करतो. गोपींनो, तुम्हाला ज्या बालरूपाची ओळख झाली आहे त्यापेक्षा कृष्ण फार व्यापक आहे. पंचेंद्रियांना कळेल असे त्याचे स्वरूप नाही. तोच जगाची उत्पत्ती करतो, तोच पालन करतो आणि विलय पावलेले जग त्याच्याच ठायी सुप्त होते. 33 कोटी देवता, पंचमहाभूते, सर्व प्राणी, मानव, यक्ष, किन्नर, सर्प, नाग, गंधर्व, अप्सरा, ऋषी, मुनी यांचा तोच मूलाधार आहे. तो वृक्षात आहे, यमुनेत आहे, गाई वासरात आहे, तोच वृंदावनात आहे, पर्वतात आहे. वायू, अग्नी, जल, पृथ्वी आणि अमर्याद असे आकाश, सर्व काही तोच आहे. गोपी प्रथम सगुण कृष्णाच्या स्मरणात दंग होत्या. पण उद्धवाचे ज्ञानमय वचन श्रवण करता करता त्यांचे मन देहाच्या मर्यादा सोडून व्यापक व सूक्ष्म होऊ लागले. त्यांची विरह वेदना विरून जाऊ लागली. त्या पुष्कळ वेळ ऐकत राहिल्या. मग उद्धव नंदाकडे आला. त्याने नंद यशोदा यासही कृष्णाचे व्यापकत्व आणि ईश्वरत्व समजावून सांगितले. त्याच्या उपदेशाने नंदाचे मन निवळले. यशोदेचे चित्त स्थिर होऊ लागले. उद्धवाला नंदाने व गोपाळांनी गोकुळात ठेवून घेतले. तो 4 महिने राहिला. ज्या ज्या ठिकाणी कृष्ण खेळला, जिथे जिथे त्याने अद्भुत लीला दाखविली, तिथे तिथे उद्धव गेला. त्या ठिकाणची धूळ त्याने मस्तकी धारण केली. त्या वृक्षांखाली तो बैसला व वातावरणात त्यालाही सगुण भगवंताच्या भक्तीची प्रचिती आली. शेवटी उद्धव 4 महिन्यांनी मथुरेत जायला निघाला. गोकुळवासी लोकांनी कृष्णासाठी अनेक भेटवस्तू त्याच्याजवळ दिल्या. आता गोपींना कृष्णाचा विरह थोडाफार सहन होऊ लागला होता. कृष्णाचे सवंगडी उद्धवाभोवती जमले. जो तो माझी ही वस्तू कृष्णाला द्या म्हणून उद्धवाला सांगत होता. रथात त्या वस्तू ठेवता ठेवता उद्धव आनंदाने रडू लागला आणि नंद यशोदांचा निरोप घेताना तर त्याला अष्टसात्विक भाव उत्पन्न होऊन गळा अवरुद्ध झाल्यामुळे बोलताच येईना. ज्ञानाचा उपदेश देऊन ज्याने गोपगोपींना विवेक शिकविला, त्याचे स्वतःचे चित्त मात्र कृष्णाच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी व्याकुळ झाले. कोणी कोणाला उपदेश केला हेच कळत नव्हते. शेवटी सगळी श्रीहरीचीच लीला. अध्याय 21 समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.